सानप मार्केट कमिटी समोर काल रात्रीच्या सुमारास नांदगाव आगारमधील बस क्रमांक MH40N8829 ही बस 5 वाजता नांदगाव आगार मधून चाळीसगावकडे जात असताना सानप मार्केट कमिटीच्या काही हाकेच्या अंतरावर बंद पडली होती। सुमारे रात्री 8 ते 9 च्या दरम्यान नांदगावकडून जातेगाव येथील सुंदर पुंजाबा चव्हाण वय वर्ष 50, दौलत शंकू ठाकरे हे दोघे मोटरसायकलने प्रवास करत असताना समोरच्या बस गाडीचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला। जातेगाव येथील मयत सुंदर पुंजाबा चव्हाण व दौलत शंकू ठाकरे हे जागीच ठार झाले। नांदगाव आगारमधील चालक GS म्हस्के SN एम्पर यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हजर दाखल केले असता डॉक्टर कांचन साळुंके यांनी मयत घोषित केले। या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस हे करीत आहेत। दरम्यान लोकशास्त्र न्यूजशी बोलताना डेपो मॅनेजर हेमंत पगार यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी हेमंत पगार, डेपो मॅनेजर ST डेपो नांदगाव। काल 24 तारखेला आमची बस क्रमांक 40N8829 चाळीसगाव जात असताना गिअरमध्ये प्रॉब्लेम आल्याने गाडी उभी होती। सदर गाडी उभी असताना साधारण 8:15 ते 8:30च्या दरम्यान मागून एक मोटरसायकल आली। सदर मोटरसायकल स्वाराला अंधार असल्यामुळे किंवा समोरून लाईट आल्यामुळे सदर गाडी लक्षात आली नाही आणि ते गाडीला येऊन आदळल्यानंतर दोघी जण गंभीर जखमी झाले, थोडा रक्तस्राव झाला। त्यांना ताबडतोब बसने सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालय नांदगाव येथे ॲडमिट केलं। नांदगाव येथे ॲडमिट केल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत झाल्याचं घोषित केलं। डोक्याला लागलं आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचं ते गंभीर झाल्याने त्यांचं निधन झालेलं आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।